दिव्यांग आणि 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मतदान करण्यासाठी घराबाहेर पडून रांगेत उभं राहावं लागू नये यासाठी गृहमतदान प्रक्रिया राबवली जातेय। त्यानुसार प्रशासकीय कर्मचारी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन मतदान करून घेत आहेत। गृहमतदानाची प्रक्रिया सुरू झाली असून 16 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी केलेल्या दिव्यांगांना आणि 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मतदान करता येणार आहे। विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे। निवडणूक आयोगानं 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी गृह मतदानाची सुविधा निर्माण केली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 4601 मतदारांनी गृह मतदानासाठी अर्ज भरून दिलाय। त्यामध्ये 85 वर्षावरील मतदारांची संख्या 3870 तर दिव्यांग मतदारांची संख्या 731 आहे। आजपासून 16 नोव्हेंबरपर्यंत गृह मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे। मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि एक सहाय्यक अशा 4 जणांच्या पथकामार्फत गृह मतदानाची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे। मतदान केंद्रावर ज्या पद्धतीनं गोपनीयता पाळली जाते त्याच पद्धतीनं गृह मतदानामध्येही गुप्तता राखली जाते। नोंदणी केलेल्या मतदारांच्या घरी जाऊन मतदान कर्मचारी ही प्रक्रिया राबवत आहेत। मतदान केल्यानंतर संबंधित मतपत्रिका बंदिस्त करून मतपेटीत टाकली जाते।